बेसिक्स ऑफ व्हेक्टर्स. व्हेक्टरमध्ये जे बेसिक्स आहेत त्याबद्दल डिस्कस करू. फर्स्ट इज स्केलार. व्हॉट इज द स्केलार? The physical quantity having only magnitude is called a scalar quantity. A physical quantity having only magnitude is called a scalar quantity. What are that? Example: mass, volume, temperature, speed. These are the scalar quantity. But in mathematics, a scalar is a real number. Why real number? Because real number has only magnitude but no direction. कुठल्याही नंबरला काहीतरी किंमत असते, त्याला आपण फेस व्हॅल्यू किंवा प्लेस व्हॅल्यू म्हणतो. ह्या व्हॅल्यू आहे पण नंबरला डायरेक्शन नाही. म्हणून आपल्या मॅथमॅटिक्स मधला नंबर म्हणजे रिअल नंबर म्हणजे स्केलर क्वांटिटी. इन मॅथमॅटिक्स रिअल नंबर इज अ स्केलर क्वांटिटी. ओके. देन नेक्स्ट इज वेक्टर. व्हॉट इज वेक्टर? The quantity, a quantity having magnitude and a direction both. It has magnitude and direction both is called a vector quantity. What are that? Examples: velocity, acceleration, displacement, force, etc. मग मॅथ मध्ये व्हेक्टर म्हणजे काय? मॅथ मध्ये व्हेक्टर म्हणजे असा सेगमेंट ज्याला आपण एरो देतो, डायरेक्शन. कुणीकडून जिकडून तुम्ही वाचायचा ए बी बार हा क्यू पी बार म्हणजे मॅथ्स मधला व्हेक्टर म्हणजे डायरेक्टेड लाईन सेगमेंट. डायरेक्टेड लाईन सेगमेंट. अ लाईन सेगमेंट हॅव्हिंग स्पेसिफिक डायरेक्शन. कारण डायरेक्शन तुम्ही ए टू बी पण देऊ शकता आणि बी टू ए. म्हणून अ लाईन सेगमेंट हॅव्हिंग स्पेसिफिक डायरेक्शन इज कॉल्ड directed line segment or it is called the vector. Now something about that. If direction is from A to B, figure मध्ये पहा, A to B, then the directed line segment is denoted by AB bar or it is AB arrow, read as AB bar. असं लिहा किंवा असं लिहा, पण तुम्ही arrow कुणीकडून कुणीकडे गेला त्याप्रमाणे AB बार लिहायचं का BA बार लिहायचं ठरवा. याच्यात जे दोन पॉइंट आले त्यातला पहिला पॉइंट ए इज कॉल्ड इनिशियल पॉइंट अँड बी इज कॉल्ड द टर्मिनल पॉइंट. आणि याला जर आपण लाईन कन्सिडर केलं, लाईन ए बी इज कॉल्ड द लाईन ऑफ ऍक्शन और लाईन ऑफ सपोर्ट. ए बी इज कॉल्ड लाईन ऑफ ऍक्शन और लाईन ऑफ सपोर्ट. ओके. Vector is represented by directed line segment whose direction is from A to B and magnitude is length of segment AB. Magnitude म्हणजे काय आपल्याकडे? त्या सेगमेंटची लांबी, लेंथ. नो क्यू पी बार दुसरी फिगर रिप्रेझेंट अ वेक्टर whose direction is from Q to P. म्हणजे इथे Q आला इनिशियल पॉइंट आणि P आला टर्मिनल पॉइंट. मॅग्निट्यूड लेंथ पी क्यू म्हणा किंवा लेंथ क्यू पी, ठीक, लेंथ बदलणार नाही. सिमिलरली क्यू आणि टी पॉइंट जोडा, क्यू टी बार वेक्टर तयार होईल. एम एन जोडा, एम एन बार होईल. सी डी बार जॉइन एनी पॉइंट इन अ स्पेस और प्लेन फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट डायरेक्शन द्या, आपल्याला मिळतील व्हेक्टर्स. ओके. नाउ द व्हेक्टर्स can be denoted by small letters, small a bar, small b bar, small c bar, small d bar. इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट इथं माहीत नसतात किंवा आपण बऱ्याच वेळेला कमी जागा लागावी, कमी वेळात लिहिणारा व्हेक्टर शक्यतोवर स्मॉल लेटर मध्ये आपण रिप्रेझेंट करतो. पुढे व्हेक्टरच्या मॅग्निट्यूड बद्दल पुन्हा एकदा रिपीट पाहतो. व्हॉट इज मीनिंग ऑफ मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर? पाहिले आपण आता, पण रिपीट. व्हॉट इज मीनिंग? द मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए बी बार is length of segment AB. Magnitude of AB bar is length of segment AB, and that magnitude of AB bar denoted by simply AB or mod AB bar. हे पण नोटेशन आहे आणि हे पण नोटेशन आहे, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो mod AB bar is equals to AB. असं लिहिलं तरी मॅग्निट्यूड मिनिंग होईल, असं लिहिलं तरी मॅग्निट्यूड मिनिंग होईल. तेच मी पुन्हा एकदा असं म्हणतो, समजा वेक्टर अशी असतील स्मॉल लेटर मध्ये, ए बार, बी बार, सी बार, डी बार आर द वेक्टर्स, देन स्मॉल ए बी सी डी विदाउट बार आर देअर मॅग्निट्यूड्स. म्हणजे मॅग्निट्यूडला मॉडच यूज करावा असं काही गरज नाही, हे सिम्बॉल सुद्धा चालतात. पुढे चालू आपण टाइप्स ऑफ वेक्टर्स. खूप इझी पार्ट आहे. टाइप ऑफ वेक्टर मध्ये पहिली टाइप एकदम सोपी, नल वेक्टर और झिरो वेक्टर.
The magnitude of vector whose magnitude is 0 is called unit null vector and denoted by 0 bar. ज्याचं मॅग्निट्यूड 0 आहे त्याला नल वेक्टर. एकदम सिंपल. नोटेशन 0 bar. Null vector has any direction or no specific direction. Geometrically null vector जर तुम्ही पाहिला तर तो पॉइंट न रिप्रेझेंट केला जाईल. Geometrical null vector is represented by point. AB bar equal to 0, length 0, मग A equal to B असेल. Vector is null when points are same. AB bar equal to 0, that means magnitude equal to 0, and that vector is called point vector, null vector or zero vector. Unit vector हे खूप कामी येणार डेफिनेशन पा सोपी पण आहे. कोण्या वेक्टरला युनिट बनायचं? द वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज 1 इज कॉल्ड युनिट वेक्टर. या युनिट वेक्टरला स्पेशल नोटेशन पण आहे. कॅप, बार नाही तर कॅप. ए कॅप, बी कॅप, सी कॅप. जनरली आपल्याकडे माहित असलेले वेक्टर आय कॅप, जे कॅप, के कॅप आर द युनिट वेक्टर्स इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स, वाय, झेड ऍक्सिस रिस्पेक्टिव्हली. आय, जे, के. आणि कामी येणारे वेक्टर लक्षात घ्या, दे आर इन पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स वाय झेड ऍक्सिस. एक्स वाय झेड ऍक्सिसला सुद्धा दोन डायरेक्शन असतात, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. हे तिन्ही वेक्टर ज्या त्या ऍक्सिसला पॉझिटिव्ह डायरेक्शनला असतील. एक महत्वाचा फॉर्म्युला इथे, unit vector along or in the direction of vector a bar. Unit vector along or in the direction of vector a bar denoted by a cap and given by the formula a cap equal to a bar upon magnitude a bar. हा फॉर्म्युला तुम्ही खूप वेळा वापरला असेल, पाहून घे त्याला. तोच फॉर्म्युला वेक्टर मी ए बी कॅप साठी यूज करू शकतो. Unit vector along or in the direction of vector AB bar denoted by AB cap and AB cap is equals to AB bar upon magnitude AB bar. कधी पण कोणत्याही वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर काढायचा असेल तर त्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूड ने डिवाइड करा. वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मॅग्निट्यूड गिव्स अ युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर. युनिट वेक्टर महत्वाचा फॉर्म्युला आहे. पुढे चलो आपण. वेक्टर्स इक्वल कधी असतात? Two vectors are said to be equal. Two vectors are said to be equal if they have equal magnitude and same direction. त्याची लेंथ सेम आहे आणि डायरेक्शनचा सेन्स सेम आहे. सो ए बी बार इक्वल टू सी डी बार. वेक्टर ए डी बार इक्वल टू सी डी बार इफ अँड ओनली लेंथ ए बी इक्वल टू लेंथ सी डी अँड ए बी पॅरलल सी डी. डायरेक्शन सेम आणि पॅरलल, तर वेक्टर्स आर इक्वल. याचे तुम्हाला फिगर मध्ये पहा, ए बी बार, सी डी बार. ओके. किंवा वेक्टर्स अलॉंग द अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम, रेक्टँगल, स्क्वेअर, रोम्बस, रेग्युलर हेक्सागोन. फिगर पहा. हाऊ दीज वेक्टर्स आर? अपोजिट साइड वरले वेक्टर इक्वल वेक्टर. दीज आर इक्वल वेक्टर. मुद्दा मी तुम्हाला एक्झाम्पल दिले, पुढे प्रॉब्लेम मध्ये खूप वेळा तुम्ही वापरलेले पण आहेत. रिव्हिजन घेताना हे चांगलं आठवते. वेक्टरचे फॉर्म्युले जितक्या वेळा तुम्ही जास्त वेळा वाचाल तितका चॅप्टर समजायला सोपा जाईल. नेक्स्ट इज नेगेटिव्ह ऑफ अ वेक्टर, किंवा त्याला अपोजिट ऑफ अ वेक्टर म्हणलं तरी चालेल. अ वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज सेम as that given vector, as that of given vector and direction is opposite. Magnitude same, direction opposite is called negative of given vector. Negative of AB bar denoted by minus AB bar or it is BA bar. Negative of A bar denoted by negative of A bar minus of A bar. Remember that length of magnitude of AB bar and its negative vector are same. परत म्हणलो आपण, magnitude is same, direction is opposite. Okay. Next, collinear vectors. Vectors along, two or more vectors along a line, lie on a line or parallel to the same line. असे या फिगर सारखे एका two or more vectors which are lie on line or parallel to the same line are called the collinear vectors.
या कोलिनियरिटी मध्ये दोन गोष्टी महत्वाच्या नाही. डायरेक्शन इज नॉट इम्पॉर्टंट आणि मॅग्निट्यूड इज ऑल्सो नॉट इम्पॉर्टंट. पण ते डायरेक्शन दोनच पॉसिबल आहेत, लेफ्ट टू राईट असेल किंवा राईट टू लेफ्ट. मॅग्निट्यूड मात्र कितीही असू शकतं. युनिट लेंथ असेल 2 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. मॅग्निट्यूड इज एनी. पण डायरेक्शन दोनच पॉसिबल, सेम किंवा अपोजिट. वेक्टर अलॉंग अपोजिट sides of parallelogram, rectangle, trapezium are collinear vectors. Now the next definition: coplanar, set of vectors which are lie in one plane or parallel to the same plane are called the coplanar vectors. Set of vectors in one plane or parallel to same plane are called coplanar vectors. फ्री आणि लोकलाइज्ड मी तुम्हाला ॲट अ टाइम सांगतो. वेक्टर कॅन बी शिफ्टेड एनीवेअर इन स्पेस विदाउट चेंजिंग मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. कुठेही शिफ्ट करता येते, फक्त डायरेक्शन बदलू देऊ नका, मॅग्निट्यूड. दॅट आर कॉल्ड फ्री वेक्टर्स. पण लोकलाइज्ड वेक्टरला थोडंसं तुम्हाला एक लिमिटेशन आहे. दे आर शिफ्टेड एनीवेअर इन स्पेस अलॉंग द लाईन ऑफ ऍक्शन. फक्त त्या लाईनवर शिफ्ट करता येतात, पॅरलल शिफ्ट करता येत नाही. आणि हा पॅरलल शिफ्ट करता येतो फ्री वेक्टर, फ्री लोकलाइज्ड. पण यांचं काम जवळजवळ नाही, तरी पण डेफिनेशन लक्षात राहावे. कोणती डेफिनेशन कोणत्याही वेळेला छोट्याशा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला आढळते. डेफिनेशन लक्षात ठेवा. पुढची वेळ पोझिशन वेक्टर. पोझिशन, द वेक्टर विच रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ पॉइंट इज कॉल्ड पोझिशन वेक्टर. Definition: if O is a fixed point, A, B, C, D, P are any point in space, then vectors OA bar, O पासून A bar पर्यंत म्हटल्याचे फिगर मध्ये पहा. OA bar, OB bar, OC bar, OD bar, OE bar, these are called the position vector. Why they are called position vector? Because suppose OA bar, what it represent? It represent the position of point A with respect to O. म्हणजे ओ पासून तो किती अंतरावर आहे आणि कोणत्या डायरेक्शनला आहे हे दाखवण्याचं काम करतो OA बार. सिमिलरली OB बार, OC बार, OD बार. So these are the vectors which represent position. So they are called position vectors of that point with respect to. Position vectors स्मॉल लेटर मध्ये पण दाखवतात. OA बारला A बार, OB बारला स्मॉल B बार, OC बारला स्मॉल C बार. म्हणजे जो पॉइंट आहे त्याचं नाव इकडं. हा इनिशियल पॉइंट घेतला जात नाही, जो फिक्स्ड येतो, ज्याचा पीव्ही ते नाव दिले जाते. इट इज द डेफिनेशन ऑफ पोझिशन वेक्टर. नाउ अल्जेब्रा ऑफ वेक्टर, त्यामध्ये वेक्टर ॲडिशन. वेक्टर ॲडिशन मध्ये आपल्याला दोन लॉ आहेत. ट्रायंगल लॉ मी खूप शॉर्टली सांगायला इथं. या लॉ मध्ये ॲडिशन करताना हे दोन पॉइंट सारखे पाहिजे, ए आणि ए. मग वेक्टर येतो OP बार. फिगर मध्ये पहा, O to A, OA bar vector, A to P, another vector, then sum is OP bar. म्हणजे ट्रायंगल लॉ मध्ये ऍडिशन करताना पहिल्या वेक्टरचा टर्मिनल पॉइंट दुसऱ्या वेक्टरचा इनिशियल पॉइंट सेम असावे, म्हणजे तुम्हाला सम काढता येते. तर पॅरलोग्राम लॉ मध्ये दोन्ही वेक्टर एकाच पॉइंट पासून स्टार्ट पाहिजे, को इनिशियल वेक्टर्स. या केस मध्ये हा जो डायगोनल आहे पॅरलोग्रामचा तो येतो सम. वन वेक्टर इज along the side of parallelogram, other is along the adjacent side of parallelogram, then sum of them is a diagonal of that parallelogram. म्हणजे या पॅरलोग्रामच्या जवळच्या दोन साइडवर वेक्टर असतील तर तिथूनच तयार होणारा हा जो वेक्टर आहे ती त्या दोघांची सम असते. या केसमध्ये कोइनिशियल वेक्टर ऍड करता येतील. या केसमध्ये पहिल्याचा टर्मिनल दुसऱ्याचा इनिशियल सारखा आला पाहिजे. वेक्टर ॲडिशन. पहिल्या फिगर बरोबर मी डिटेल खूप नाही दिले, तर जेवढं कामाचे इतकं दिलं. पुढे चालू. पॉलिगॉनल लॉ. एकापेक्षा जास्तही वेक्टर असू देत, दोनापेक्षा, फक्त पॉइंट सारखे पाहिजे. BB, CC,
डी डी एफ एफ ह्या दोन दोनची ऍडिशन करत चला, तुम्हाला ए एस बार मिळेल. ए बी बार प्लस बी सी बार ए सी बार, सी डी बार प्लस ए सी बार प्लस सी डी बार ए डी बार, असं सम करत चला ए एफ बार मिळेल. म्हणजे कितीही व्हेक्टर्सची सम करता येईल, फक्त 8 काय, पहिल्याचा टर्मिनल दुसऱ्याचा इनिशियल हे सारखे असले तरच सम पॉसिबल आहे. अशा टाईपच्या लॉला म्हणतो आपण पॉलिगोनल लॉ. नेक्स्ट इज व्हेक्टर इन टर्म्स ऑफ पोझिशन व्हेक्टर. खूप छोटा पॉइंट आहे, खूप जागेवर कामी येतो. व्हॉट इज दॅट? We know the position vector of the point with respect to OA bar, OB bar, OC bar, OD bar are the position vectors of points A, B, C, D with respect to fixed point 2 as in figure. OA bar, OB bar, OC bar, OD bar. These are the position vectors of point A, B, C, D. Now if we join the point A and B, join the points A and B, we get the new vector AB bar, AB bar. आणि हा जोडल्यामुळे तुम्हाला मिळाला ट्रायंगल. ट्रायंगलला अप्लाय करा. ओ ए बार प्लस ए बी बार इक्वल टू ओ बी बार, ओ ए बार प्लस ए बी बार इक्वल टू ओ बी बार. यामध्ये हे ओ ए बार पोझिशन वेक्टर आहे, ओ बी बार पोझिशन वेक्टर एका साईडला घ्या. सो ए बी बार इक्वल्स टू ओ बी बार मायनस ओ ए बार, पोझिशन वेक्टर ऑफ बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए, ए बी बार स्मॉल बी बार मायनस ए बार, म्हणजे पी व्ही ऑफ बी मायनस पी व्ही ऑफ ए. So any vector can be written as position vector of terminal point minus position vector of initial point. Position vector of terminal point minus position vector of initial point. याला म्हणतात expression of vector in terms of position vector. Now the properties of vector addition. Simple properties of vector addition. Commutative. Addition मध्ये a plus b, b plus a असं चेंज करून लिहिता येते विदाउट चेंज. वेक्टर ऍडिशन इज असोसिएटिव्ह. ए बार प्लस बी बार प्लस सी बार इक्वल्स टू ए बार प्लस इन ब्रॅकेट बी बार प्लस सी बार. वेक्टर ऍडिशन मध्ये आयडेंटिटी एलिमेंट आहे, आयडेंटिटी लॉ व्हेरीफाय होतो. ए बार प्लस 0 बार इक्वल टू ए बार और 0 बार प्लस ए बार इक्वल टू ए बार. 0 bar is identity element in vector addition. For any vector a bar there is a negative vector minus a bar such that their sum is null vector. याला ऍडिटिव्ह इनव्हर्स सुद्धा म्हणता येईल. नेक्स्ट इज सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन ऑफ बी फ्रॉम ए. याचा मिनिंग काय? ऍड द फॅक्टर ए बार विथ निगेटिव्ह ऑफ बी बार. म्हणजे सबस्ट्रॅक्शन करता येईल तुम्हाला, ऍड करायचा त्या वेक्टरचा निगेटिव्ह, जो सबस्ट्रॅक्ट करायचा त्याचा निगेटिव्ह वेक्टर. नेक्स्ट पॉइंट इज स्केलार मल्टिप्लिकेशन. या स्केलार मल्टिप्लिकेशन मध्ये ए बार एक वेक्टर घ्या, ए बार इज एनी वेक्टर, k is scalar, then scalar multiplication of vector by scalar k is denoted by k multiple a bar. एक स्केलार न व्हेक्टरला गुणलं मग मिळतो तुम्हाला k बार इज अ व्हेक्टर क्वांटिटी. पण ही व्हेक्टर क्वांटिटी किंवा हा व्हेक्टर कसा असतो? इफ k is positive then k bar is a vector whose magnitude is k times a bar. K bar is a vector magnitude k times a bar and direction is that of a bar. Number 2, if k equal to 0 then k bar 0. If k negative less than 0 then k bar is a vector whose magnitude is k times a bar and direction is opposite to that of vector a bar. म्हणजे मॅग्निट्यूड दोन्ही केस मध्ये सारखंच आहे. k times a bar, डायरेक्शन सेम, k पॉझिटिव्ह, डायरेक्शन अपोजिट, k निगेटिव्ह. फिगर मध्ये पहा, ए बार वेक्टर इट इज के ए बार, इट इज के ए बार. के पॉझिटिव्ह असेल तर डायरेक्शन तीच राहते, मॅग्निट्यूड चेंज होईल. फिगर मध्ये ऑब्झर्व करा, ए बार हा के ए बार, के ए बार, के पॉझिटिव्ह असेल, के निगेटिव्ह असेल. पण या दोन्ही केसमध्ये एक ऑब्झर्वेशन पहा ना, ए बार अँड के ए बार आर always parallel, that is collinear. A bar and K bar are always parallel. म्हणजे एखाद्या वेक्टर आणि त्याचा मल्टिपल वेक्टर नेहमी एकमेकाला पॅरलल म्हणजे कोलिनियर असतात. वेक्टर and its scalar multiple vector are always collinear. So because of that we get test for
collinearity of two vectors. Two vectors a bar and b bar are collinear if one of them is scalar multiple of other. That is, a bar and b bar are collinear vectors. Then there exists non-zero scalar k such that one is multiple of other. A bar is kb bar. A bar equal to kb. To prove the vectors are collinear, it is sufficient to prove one is multiple of other. This is test for collinearity. Example bar. A bar is 5 multiple b bar, so a bar b bar collinear. Negative b bar -2 घेतलं तरी चालेल, स्केलर कोणताही असू दे, a bar b bar collinear. उलटा असेल, b bar is multiple of a bar, then also b bar a bar are collinear or parallel. Now टेस्ट फॉर कोलिनियरिटी ऑफ 3 पॉइंट्स. आपल्याला व्हेक्टर कोलिनियर प्रूव्ह करण्याच्या जी पॉइंट कोलिनियरचे प्रॉब्लेम्स आहेत, मग हे कसे सोडवायचे? 3 पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर. if and only if ab bar equals to k into ac bar, 3 points are collinear. if and only if ab bar k ac bar, इथे फक्त तुम्ही ba bar bc bar घेतले तरी चालतं. सी ए बार सी बी बार, एक पॉइंट कॉमन येतोच, यायलाच पाहिजे. ओके, वेक्टर्स 3 पॉइंट्स आर कोलिनियर. देन प्रूव्ह ए बी बार के मल्टिपल ए सी बार. एवढं प्रूव्ह झालं तर पॉइंट्स कोलिनियर म्हणता येते. हा एक नोट बोर्ड बुक मध्ये पाहिली असेल तुम्ही. 3 पॉइंट ए विथ पोझिशन वेक्टर ए बार, बी पोझिशन वेक्टर बी बार, सी with PV C bar are collinear if and only if there exist non-zero scalars x, y, z such that xa bar plus yb bar plus zc bar equal to 0 and the sum of the scalar equal to 0. ही नोट प्रॉब्लेम मध्ये कुठंच काम येत नाही, पण बुक मध्ये आहे. सीईटी बोर्ड साठी ऑब्जेक्टिव्हला येऊ शकते. पॉइंट्स आर कोलिनियर. पॉइंट कोलिनियर असतील तरच हे इक्वेशन पॉसिबल, अन्यथा नाही. ओके, अशीच तुम्हाला एक कंडिशन कोप्लेनार पॉइंट साठी दिली, सेम आठवत असेल तर. लिनियर कॉम्बिनेशनचा मीनिंग काय असतं? लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे if a bar b bar are vectors, x y are scalar, then x a bar plus y b bar, such term is called लिनियर कॉम्बिनेशन ऑफ व्हेक्टर्स ए बार अँड बी बार. अशा पार्टला म्हणायचं लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार. इथं 3 व्हेक्टर आले, 2पेक्षा 3 आले, स्केलर 3 घ्या. देन एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज कॉल्ड लिनियर कॉम्बिनेशन ऑफ व्हेक्टर्स ए बार बी बार अँड सी बार. ओके, इफ सी बार इक्वल्स टू एक्स ए बार प्लस वाय बी बार, where x and y are scalars, then we say that C bar is expressed as linear combination of A bar and B bar. असं जर लिहिलं असेल त्याला वाचायचं कसं? C bar is expressed as linear combination of A bar and B bar. ही वर्डिंग तुम्हाला थिअरम मध्ये वापरली पुढे. फंडामेंटल थिअरम फॉर व्हेक्टर्स इन प्लेन. थिअरम वाचा. A bar and B bar are two non-collinear vectors in a plane. Then any vector r bar in this plane is uniquely expressed as linear combination of vectors a bar and b bar. That is, r bar equals to x a bar plus y b bar, where x and y are unique squarer. एका प्लेन मध्ये असे दोन वेक्टर माहित असतील नॉन कोलिनियर, तर त्या प्लेन मधला कुठलाही वेक्टर त्या दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन लिहिता येतो. थेरम. याच्यात ऑब्झर्वेशन पाहतो, ए बार बी बार आणि हा तिसरा वेक्टर एक्स ए बार प्लस वाय बी बार. थेरम जर तुम्ही नीट वाचला तर हे स्टेटमेंट लक्षात येईल. वेक्टर ए बार बी बार अँड देअर लिनियर कॉम्बिनेशन आर ऑलवेज कोप्लेनार. कारण आर बार त्या प्लेन मध्ये असेल तरच ए बार बी बारचं कॉम्बिनेशन लिहिता येतं, म्हणजे आर बार त्याच प्लेन मध्ये. सो आर बार बी बार ए बार आर कोप्लेनार. आणि यावरून तुम्हाला एक टेस्ट मिळते पुढे. टू प्रूव्ह 3 वेक्टर्स आर कोप्लेनार, इट इज सफिशियंट टू प्रूव्ह
any one of them is expressed as linear combination of vectors, two vectors, others two, एक उरल्या दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन. समजा असं पॉसिबल असेल, ए बार बी बार आर नॉन कोलिनियर वेक्टर्स and there exists x a bar plus y b bar equals to m a bar plus n b bar, then that x must be equal to m and y must be equal to n. ह्या युनिकचाच हा अर्थ आहे. x and y, m and n are unique scalar for single vector. We know that I cap j cap are unit vectors in the positive direction of x and y axis. कसे वेक्टर आहेत पहा जर, मागच्या थिअरमला सॅटिस्फाईड करतात का? I cap j cap are non-collinear vectors in plane xy plane, non-collinear vectors in plane, आत्ताच्या थिअरम सारखं फंडामेंटल. Therefore by fundamental theorem, vector in xy plane, any vector in xy plane is expressed as linear combination of vectors I cap and j cap. I cap j cap non-collinear आहे. त्या प्लेन मधला कुठलाही वेक्टर तुम्हाला आय जे चं कॉम्बिनेशन लिहिता येतो. फॉर एक्झाम्पल कुठेही ग्राफ पेपरवर कसलेही दोन सेगमेंट, दोन पॉईंट जोडा, एक डायरेक्टेड लाईन सेगमेंट मिळेल, त्याला तुम्हाला अशा प्रकारे लिहिता येईल. यात एक स्पेशलायझेशन, these vectors multiple of I cap, I cap, I cap, I cap are the vectors parallel to x axis. Similarly, multiple of j cap, j cap, j cap are the vectors parallel to y axis. हे सगळे वेक्टर्स एक्स वाय प्लेन मधले आहेत, किंवा एक्स वाय प्लेन मधला कुठलाही वेक्टर घ्या, या दोघांचं कॉम्बिनेशन लिहिता यायलाच पाहिजे आणि लिहिता येतोच. टेस्ट फॉर कोप्लेनरिटी आता डिस्कस केली मी, पण महत्वाची म्हणून रिपीट करतोय. थ्री वेक्टर्स आर कोप्लेनर इफ अँड ओनली एनी वन ऑफ देम इज एक्सप्रेस्ड एज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर्स टू. A bar, B bar, C bar are coplanar if and only C bar is linear combination of A bar, B bar. म्हणजे C bar equal to X A bar plus Y B bar where X and Y are scalars. 4 points A, B, C, D are coplanar. कधी coplanar असतील? If and only vectors A, B bar, A, C bar, A, D bar are coplanar. तिन्ही वेक्टर मध्ये एक पॉइंट कॉमन पाहिजे. 4 पॉइंटून 3 वेक्टर तयार करा. If vectors are coplanar, then points are coplanar. Same मागच्यासारखी note. 4 points with position vector are coplanar if and only there exist scalars x, y, z, w such that x a bar plus y b bar plus z c bar plus w d bar equal to 0, and where x plus y plus z equal to plus w equal to 0. सेम कोलिनियर साठी नोट होती कोप्लेनार. मागे म्हणलो मी कुठं प्रॉब्लेम मध्ये नाही कामी आली, पण ही नोट डायरेक्ट तुम्हाला एक्झामला येऊ शकते. इट इज टेस्ट फॉर कोप्लेनरिटी ऑफ थ्री वेक्टर्स. वन इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू. वेक्टर्स आर पॉइंट्स आर कोप्लेनार इफ अँड ओनली ए बी बार, ए सी बार, ए डी बार आर कोप्लेनार. आणि ही महत्वाची नोट. चला पुढे जाऊ. फंडामेंटल थिअरम फॉर वेक्टर्स इन स्पेस. मागचा होता प्लेन मधला हा स्पेस. इफ ए बार, बी बार, सी बार आर थ्री नॉन कोप्लेनार वेक्टर्स इन स्पेस, then any vector r bar in this space is uniquely expressed as linear combination of a bar, b bar and c bar. जर एखाद्या स्पेस मध्ये तीन नॉन कोप्लेनार वेक्टर तुम्हाला माहित असतील, तर त्या स्पेस मधला कुठलाही वेक्टर ए बार, बी बार, सी बारचं कॉम्बिनेशन लिहिता येतो. आणि वेअर एक्स वाय झेड आर युनिक स्केलार्स. पण तुम्हाला माहित असलेले वेक्टर आय कॅप, जे कॅप, के कॅप आर युनिट वेक्टर्स in the positive direction of x, y, z axis. So obviously they are non-coplanar. They are non-coplanar vectors. And because these are non-coplanar vectors in space, therefore by fundamental theorem we say that any vector in space is expressed as
लिनियर कॉम्बिनेशन ऑफ आय कॅप जे कॅप के कॅप. तुम्हाला कधी पण वेक्टर लिहिताना वेक्टर जेव्हा जेव्हा तुम्ही वेक्टर कुठे वाचता फिजिक्स किंवा मॅथ कॉम्बिनेशन ऑफ आय कॅप जे कॅप के कॅप दिसेल. आणि जर नीट तुम्ही वाचलं तर जेव्हा फक्त दोघांचं कॉम्बिनेशन आय किंवा जे दॅट वेक्टर इन प्लेन नॉट स्पेस, combination of j k only, vector in plane I k only, vector in plane x y y z और z k, किंवा वेक्टर एकच मल्टिप्लाय म्हणजे वेक्टर याचा अर्थ x ला पॅरलल किंवा y ला पॅरलल किंवा z ला पॅरलल. म्हणजे वेक्टर पहिला तुम्हाला सांगता येते वेक्टर x ला पॅरलल आहे, y ला पॅरलल आहे, z ला पॅरलल आहे का स्पेस मध्ये का प्लेन मध्ये. ओके. नेक्स्ट इज पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट इन स्पेस. हा पॉइंट स्पेस मधला हा पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. If p x comma y comma z is any point in space, then its position vector with respect to origin is OP bar and given by the formula xi plus yj plus zk. That is point. It is its position vector. आता जरा फिगर कडे पाहूया. OP bar, OP bar, O to P can be written as ON bar plus NM bar plus MP bar by polygonal law. But in figure ON bar parallel to I cap हा figure मध्ये, so it is multiple of I cap. Similarly NM bar parallel to J cap, NM bar multiple of J cap, MP bar parallel to K cap, so MP bar multiple of K cap. Substitute that values in our equation, hence we get OP bar equals to xi plus yj plus zk. हा झाला एखाद्या स्पेस मधल्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर. जे कुठल्याही पॉइंटचे कोऑर्डिनेट दिले तर पीव्ही काढता येतो. हे माझं थोडक्यात वेक्टर चॅप्टरचं रिव्हिजन. माझ्या मते मी बऱ्यापैकी फास्ट घेतले. सीईटीच्या मुलांना किंवा ज्यांचं चॅप्टर शिकवून झालेलं आहे आणि त्यांना फक्त फॉर्म्युला रिव्हिजन करायचंय त्यासाठी कामी येऊ शकते. छान हसत खेळत रिव्हिजन देत चला. जितकं तुम्ही वेक्टर चॅप्टरच्या फॉर्म्युल्याला रिव्हिजन देत चालाल माझ्या मते तितकं बेसिक परफेक्ट होईल, तेवढे प्रॉब्लेम छान जमतील आणि सीईटी मध्ये तुम्हाला विचार करता येईल. असंच रिव्हिजन मारत चला. ओके. थँक्यू.